सध्या सभा मंडपावरती उभा आहे. सभा मंडपाचं अजून काम चालू आहे. इथनं वरती काय अजून काम होणार नाही, इथपर्यंतच काम आहे. असं म्हणलं होतं की ह्या डोंगरावरती काहीतरी रहस्य दडलंय, तर ते आपण बघण्यासाठी आता डोंगरावरती आलोय. जय शिवराय मित्रांनो, आज आपण चाललोय बारामती तालुक्यातील छोट्याशा कारखिल्या गावामध्ये, जिथं महादेवाचे कोरेश्वर मंदिर हे खूप प्राचीन मंदिर आहे. तर आपण त्या ठिकाणी भेट देणार आहोत व तेथील ऐतिहासिक माहिती आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती देणार आहोत. पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईबर करा. आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे अनिल डेरे उर्फ अण्णा. तर चला निघूया. तर आत्ताच आपण गौरवला पिकअप केलंय आणि आपल्याला आता त्या मंदिराकडे जायचंय. मंदिर दिसतंय का मागं, त्या मंदिराकडे जायचंय. कसा निसर्गरम्य परिसर आहे. आता जरा बकास वाटतंय कारण उन्हाळा चालू आहे. तर आपल्याला त्या मंदिराची सर्व ऐतिहासिक माहिती घ्यायची, त्यामुळं आपण त्या मंदिराकडे निघालोय. तर चला लवकर, कारण सूर्य मावळला तर व्हिडिओ आपली चांगली येणार नाही. त्यामुळे सूर्य मावळायच्यात आपल्याला मंदिरापर्यंत जायचंय. तर चला. आम्ही कोरेश्वरला जाताना आम्हाला का मोर दिसलाय. मोर बघा. आम्ही किती जवळ आलोय मोराच्या, बघा दाखवतो त्यांना पलटी करून. ते बघा आम्ही किती जवळ उभा राहिली मोराच्या, तरी ते आला नाही. सभा मंडपाच्या वरती जायला रस्ता आहे, तिथं आपण जाऊन बघू वरनं कसा परिसर दिसतोय. कधी आलाच तुम्ही कारकेलमध्ये तर नक्की या ठिकाणी तुम्ही भेट द्या. येथील ग्रामस्थांनी ह्या मंदिराचं जीर्णोद्धार चांगल्या प्रकारे केलंय. तुम्ही बघू शकता आपण सभा मंडपावरती आलेलो आहे. हा सभा मंडपाचं काम अजून चालू आहे. आत्ताच हे सभा मंडप तयार झालेलं आहे. आपण सध्या सभा मंडपावरती उभा आहे. सभा मंडपाचं अजून काम चालू आहे. इथनं वरती काय अजून काम होणार नाही, इथपर्यंतच काम आहे. तुम्ही बघू शकता माझ्या मागं मंदिर आहे आणि हा जो डोंगर आहे पाठीमाग, ह्या डोंगरामध्ये ना काहीतरी रहस्य दडलेलं आहे. ते तुम्हाला मी दाखवणार आहे, पण तो आपण नंतर बघायला जाऊ. तुम्ही जर कधी ह्या ठिकाणी आलाच, बारामती ह्या ठिकाणी आला,
तर बारामती पासून कारखेल हे फक्त 20 किलोमीटर गाव आहे. गावापासून एक 4-5 किलोमीटर हे मंदिर आहे. तर नक्की तुम्ही या ठिकाणी भेट द्या. ऐतिहासिक असं मंदिर आहे मित्रांनो, पांडवकालीन मंदिर आहे. मंदिराचं काम एकदम कोरीव आहे. कारण असं म्हणतात की पांडवांनी हे एका रात्रीत हे मंदिर बांधले. त्यामुळे तुम्ही नक्की या ठिकाणी भेट द्या. कारण मंदिर असलं खतरनाक आहे मित्रांनो. आतमधनं तुम्हाला मी दाखवलंय मंदिर कसं आहे, स्वयंभू पिंड आहे. आणि आता कसं झालंय माहिती का, हे सगळं आहे का नाही वाळलेलं आहे. कारण आपण आलोय उन्हाळ्यात, ऐन उन्हाळ्यात आल्यामुळे ना इथं सगळं आहे ना असं भकास भकास वाटते. तुम्हाला सांगायचं विसरलो, श्रावण महिन्यात 3ऱ्या सोमवारी इथली यात्रा असते. यात्रा असली खतरनाक असते. कधी तुम्हाला वेळ मिळाला तर श्रावण महिन्यात नक्की यात्रेला सुद्धा भेट द्या. आणि ह्या त्यावेळेस आहे का नाही हे हिरवगार परिसर असतो. पूर्ण परिसर आहे ना हा पूर्ण हिरवगार असतो. तर चला आपण डोंगरावरती जाऊन बघू ते काय रहस्य आहे. ते डोंगरावरती गेल्यावर तुम्हाला सांगतो. चला दमला वय, चला का, चला दमू नका, चला चला चला. तर मित्रांनो तुम्हाला मी एक असं म्हणलं होतं की ह्या डोंगरावरती काहीतरी रहस्य दडलंय. तर ते आपण बघण्यासाठी आता डोंगरावरती आलोय. पाठीमागे हे तुम्हाला असा पिंडीच्या आकारात हे दगड दिसतात. हे तिथं पर्यटकांनी आल्यावरती बनवलेलं आहे छोटंसं एक पिंडी. तिथं छोटे छोटे पिंडी बनवून ठेवल्यात मित्रांनो. आणि काय रहस्य हे तुम्हाला मी आत्ता दाखवणार आहे. असं म्हणतात पूर्वीचे लोक, असं म्हणतात की ह्या डोंगरावरती एक असं दगड आहे की त्या दगडावरती 1 रुपयाचा कॉईन ठेवून जर कान लावला तर पाण्याचा आवाज येतो. तर ते आपण खरोखरच पाण्याचा आवाज येतोय का ते आपण पाहण्यासाठी वरती आलोय. तर चला. तर हे तुम्ही बघू शकता, हे कसं 1 रुपया ठेवून इथं गोल रिंगण झालेलं आहे. खरोखरच ह्या ठिकाणी आपण 1 रुपया ठेवून आवाज घेऊ शकतो. म्हणजे हे खरोखरच ह्या ठिकाणी 1 रुपया ठेवून आवाज येतो किंवा लोक ह्या ठिकाणी येऊन बघतात. तर आता आपण एक पॉईंट घेऊन आपण का आवाज घेणार आहे, आवाज येतोय का नाही हे पाहणार आहे. मला तर आवाज आलेला नाही इथं. तर मित्रांनो मला तर काय आवाज आलेला नाही. ह्या मागची काय कथा आहे, काय त्या मागचं कारण किंवा त्या मागचा काय इतिहास आहे तो आपल्याला काही सांगता येणार नाही. कारण आपली तर देवावरती श्रद्धा आहे म्हणून आपण इथपर्यंत आलेलो आहे. पण खरोखरच मन प्रसन्न होतंय या ठिकाणी आल्यावरती. तुला कसं वाटलं या ठिकाणी आल्यावर? एकदम भारी भारी वाटतं ना. आम्ही वरती येऊन सूर्यास्ताचा आनंद घेतोय. असा आनंद तुम्हाला फक्त आणि फक्त खेडेगावातच मिळणार आहे. शहरामध्ये तुम्हाला असा सूर्यास्त पाहायला मिळणार नाही. त्यासाठी तुम्हाला खेडेगावातच यावं लागणार आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता सूर्यास्त आपल्या पाठीमागे होतोय. हा बघा सूर्यास्त. खतरनाक असं वातावरण झालंय मित्रांनो. सूर्यास्त होण्याचा आनंद घेण्यासाठी आम्ही फक्त पठारावरती आलोय वरती. तुम्ही बघू शकता आमच्या पाठीमागे सूर्यास्त होतोय. तर आता आम्ही खाली चाललोय. दोघ जण बघा, तो आलम, तो आमचा आरुषी डेअरी. आपल्या चॅनलला सपोर्ट करा मित्रांनो सगळ्यांनी मिळून. लाईक अँड सबस्क्राइब करा. काय करायचंय लाईक, अजून, सबस्क्राइब, अजून शेअर. शेअर आणि आपल्या इंस्टा आयडीला फॉलो करायला विसरू नका.